हॅलो एव्हरीवन, आम्ही आज निघालोय उन्हाळ्यामध्ये थंडीचा मजा घ्यायला. सिया घेऊन आली आहे खास सफर थेट थंडगार इमॅजिका स्नो पार्क मध्ये. चला पाहूया तिचा धमाल आणि बर्फाचा गारवा असलेला प्रवास. बाहेर उन्हाचा कडकडीत तडाखा आहे, पण आत आहे हिमाचं विश्व. आम्ही इथे आलो आहे आणि इथे आल्यानंतर कळालं की सॉक्स खूप कंपल्सरी आहेत आतमध्ये, आणि हे कुठेच आधी असं कुठे लिहिलेलं नोट केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे इथे सगळ्यांसाठी आम्हाला सॉक्स परचेस करायला लागले आणि आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय. चला आमच्यासोबत आतमध्ये जाऊया. सिया आणि शिवण्या तर इतक्या एक्साइटेड आहेत की म्हणजे बस. आणि ही झाली माझी छोटीशी बर्फाची राणी रेडी. कोट, ग्लोव्ज, बूट सगळं घालून बर्फामध्ये फिरायला तयार. ये चला 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 जाऊया बर्फामध्ये. हो, विंटर झालंय आणि आतमध्ये काय आहे तर थंडगार हवा, बर्फाचा थरथराट आणि चेहऱ्यावर एकदम गारवा जाणवतोय. सियाची गाडी तर एकदम खुश झालेली दिसते. चला तुम्हाला आम्ही आता एक एक करून दाखवतो की इथे स्नो पार्क मध्ये काय काय आहे. तर इथे आम्ही आधी असं वरून खाली जायचं आहे आणि असं वाटतंय की यांनी दिलेल्या ऍक्सेसरीज काही पुरेशा नाही आहेत ही थंडी कंट्रोल करायला. आम्ही इथे विचारलं तर -5 डिग्री सेल्सिअस इथे टेम्परेचर ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे बूट्स आणि हे जॅकेट्स इनफ नाहीये, ऍटलीस्ट लहान मुलांसाठी तरी. त्यामुळे तुम्ही जर इथे विजिट करणार असाल आणि तुमच्याकडे घरी जर अवेलेबल असतील ह्या ऍक्सेसरीज तर तुम्ही नक्की कॅरी करा तुमच्या बरोबर. आणि बर्फात खेळायला इथे सुरुवात झाली पण आहे. सियाला आता मिळालाय मोठा प्ले एरिया, तो पण बर्फाचा. शिवण्या तर कुठे दिसत पण नाहीये व्हिडिओ मध्ये, कुठे पळाली बर्फ खेळायला. आता यांनी मस्त बर्फाचे गोळे बनवले, स्लाइड इथे खेळली, थोडीशी मस्ती केली. आणि ही बघा बर्फात कशी चालते. पहिल्यांदाच बर्फ बघितलाय, त्याच्यामुळे तिला कळत नाही की काय नेमकं आपण आलो कुठे. छान एक्सपिरियन्स असेल तिच्यासाठी. दोघी मिळून धमाल करतात त्या बर्फामध्ये, बर्फ खेळतात. इथे बघा किती छान स्नोमॅन बनवलेला आहे. त्यानंतर इथे जागोजागी पेंग्विन्स ठेवलेले आहेत, असे नकली आर्टिफिशियल बनवलेले. रेनडियर्स आहेत, लाईट हाऊस आहे, इग्लू हाऊस आहे. सगळं तुम्हाला हळूहळू आम्ही दाखवू. तो मोठा पोलार बिअर पण बनवलेला आहे मागे. सियाला सगळ्यांकडे जायचंय, बेअर कडे जायचंय. इथे शिवण्या बसली सीट आता सियाला खूप थंडी वाजायला लागली. आई बाहेर चल, आई बाहेर चल सुरू आहे. आता तिला ही थंडी कंट्रोल होत नाही, कारण की यांनी दिलेले जे बूट्स आहेत ना इनफच नाहीये, थंडगार झालेले आहेत. ऍक्च्युली मला पण इतकी थंडी फील होते, तर सियाला तर खूप थंडी वाजत असणार आहे. तर आता आम्ही एक लास्ट हे इग्लू हाऊस ट्राय करणार आहे. यामध्ये गेल्यानंतर थोडंफार काही गरम वाटतंय का, पण हे काही सियावर वर्क केलं नाही. आता आम्ही थोडंफार लगेच शॉर्ट मध्ये हे बघणार आहे आणि लगेच एक्झिट करणार आहे सियामुळे, कारण की तिला ही थंडी आता कंट्रोल होत नाही. हा एक बर्फाचा बेंच आहे, पण आमची सिया इतकी रडते ना, त्याच्यामुळे आम्ही आता निघणार आहे लगेच. चला आम्ही आता बाहेर जातोय, पण आम्ही तुम्हाला सर्वच काही दाखवलंय. हो, जवळपास सगळंच दाखवलंय. तर असा हा छोटासा स्नो वर्ल्ड आहे इमॅजिकाला मध्ये बनवलेला, पुणे आणि मुंबईच्या सेंटर मध्ये आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.